नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आज आपण खरंच खूप इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकणार आहोत. प्रेक्षकांनो, ह्या मालिकेने आपल्याला आधी रडवलेलं आहेत ना. आजची मालिका प्रेक्षकांनो सगळ्यांना हसवणार आहेत. तो चला सुरुवात करूया आजच्या मालिकेच्या रिव्ह्यूसाठी. चला तर सुरुवात करतोय आपण गणपतीच्या म्हणजे सायंकाळच्या श्लोकने. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाल तू माय पोटी. आणि इकडे आता सायंकाळचे श्लोक मानिनी काकू व काव्या, पार्थ आणि ही रम्या सुद्धा असते. आणि बघा इकडे आता काव्याने मानिनी काकूंना आरती दिलेली असते. आता ती आरती पार्थला देते, पण पार्थ काही आरती घेत नाही. म्हणून काव्याच त्या असा हात एक त्या आरतीवरनं फिरवते आणि पार्थच्या कपाळाला लावते. म्हणजे ती स्वतःहूनच आरती पार्थला देते. आणि बघा इकडे आता ही रम्या ना काव्याला ढकलते आणि मानिनी काकू म्हणतात की अरे अरे इकडे पार्थ म्हणतो की रम्या हे काय करतेयस. ही रम्या पार्थला म्हणते की अरे पार्थ, तू विसरलास का ही कोण होती, हिने काय केलंय हे सगळं विसरलास. आणि बघा पार्थ म्हणतो की नाही विसरलो मी. तो म्हणतो की काहीच विसरलेलो नाहीये. यांनी जो घाव दिला आहे 16 डिसेंबरला तो विसरूच शकत नाही. पार्थ म्हणतो की थँक्स रम्या, आता दिलेल्या जखमेवर कितीही फुंकर घातली त्याचा काही एक उपयोग नाहीये. काव्य पुढे जाणारच तेवढ्यात ही रम्या हात पार्थच्या पुढे करते. पार्थ म्हणतो की का आलायत तुम्ही, मला कोणाचीही गरज नाहीये, जा इथून. आणि रम्या बघा म्हणते की चला पॅकिंग करायची आणि इथून निघायचं. अशाच्याच टिटक्या वाजवत असते आणि म्हणते की निघ निघ, चल चल चल, निघ निघ. आणि आपण बघतो इकडे पार्थ आणि मानिनी ताई डायरेक्ट गायब झालेले दिसतात. आणि इकडे काव्या परत चुटकी वाजवती आणि म्हणते की विचार सुद्धा करू नको. काव्या म्हणते की जे मनात आहे ते बाहेर आणण्याचा विचार सुद्धा करू नकोस. आणि हे प्रेक्षकांनो तिने मनोमन म्हटलेलं असतं, ती काय तोंडावर बोललेलंच नसतं हे. आणि ही रम्या म्हणते की पार्थ पार्थ कुठे गेला. काव्या म्हणते की गेले ते. काव्या म्हणते की माझ्या हातनं आरती घेऊन आमच्या रूम मध्ये परत गेले. रम्या म्हणते की तू जे काही करतेस ना ते चुकीचं करते आहे रम्या. स्टॉक क्लिअरन्स मध्ये डिस्काउंट आलेल्या माणसांना काय चूक काय बरोबर सांगायचं नसतं रम्या. रम्या म्हणते की मी तुला इतकंच सांगते, पार्थ तुझ्याशी एक शब्दही बोलला नाहीये. रम्या म्हणते की यावरून लक्षात येत नाही का ग तुझ्या, पार्थ तुझा कधीच होणार नाहीये परत. काव्या म्हणते की तुझा होणार आहे. रम्या म्हणते की ते तर वेळच ठरवेल. रम्या म्हणते की सध्या तरी पार्थने जे मनात ठरवलं आहेत ना तेच तू मान्य कर. तू आता त्याची कोणीही लागत नाही. तू ना त्याच्यासाठी फक्त सगळ्यात मोठी चूक आहे. इकडे काव्या रम्याच्या बोलण्यावर हसते आणि म्हणते की चला मी त्यांची काहीतरी आहे ना. काव्या म्हणते की तुझं काय. इकडे रम्या म्हणते की ते माझं मी बघून घेईल, पण जे तू केलं आहेस ना त्याला पार्थ तुला कधीच माफ करणार नाही. रम्या म्हणते की पार्थ कधीच तुझ्याशी स्वतःहून बोलणार नाही. काव्या म्हणते की चॅलेंज, पार्थ स्वतःहून माझ्याशी बोलतील. काव्या म्हणते की बघायचंय तुला. रम्या म्हणते की चॅलेंज बघायचंच आहेत मला. काव्या म्हणते की बस 5 मिनिटं थांब. काव्या फोनकडे बघते आणि म्हणते की चला मला जे हवं होतं ते आलंच की दारात. आलेच रम्याला उत्सुकता असते. ती म्हणते की काय आलंय. काव्या म्हणते की तुझी हार. तेव्हा चेहरा प्रेक्षकांनो खरंच बघण्यासारखा असतो रम्याचा. आणि इकडे बघा प्रेक्षकांनो, इकडे तर जीवाने रिक्षाच आणलेली असती. नंदिनी ये ना. आणि तिथे नंदिनी असती. जीवा म्हणतो की सांग ना कशी वाटली माझी डार्लिंग. आणि त्याचा हॉर्न पण वाजवतो पी 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 पी. इकडे नंदिनी त्याला म्हणणार की हे बघा तुम्ही. तेवढ्यात नंदिनीचे बाबा तिथे येतात आणि ते मोठ्याने बोलतात की काय हे. इकडे जीवा पण नीट सरळ असं म्हणजे डिसिप्लिन मध्ये उभा राहतो आणि म्हणतो की जू गाड. जीवा म्हणतो की तुम्ही मला घरात घेणार नाही, दारात घेणार नाही, मग मी कुठे झोपणार कुठे. मग म्हणून मी माझी डार्लिंग घेऊन आलोय. तुम्ही जावयाला घरात घेतलं नाही म्हणून जावयाने रिक्षा घेऊन आला आहेत आणि आता रिक्षाच माझं घर आहेत. इकडे फक्त जीवाच्या बाजूनी शारदाताई असतात. त्या म्हणतात की अय्या किती छान रिक्षा आहे. जीवा म्हणतो की थँक्यू. शारदाताई म्हणतात की जावई बापू नव्या नवरीसाठी नटवली आहे तर तिला. इकडे नंदिनीचे बाबा डोळे वटारून शारदाताईंकडे बघतात. इकडे बाबा म्हणतात की अरे तू बघत काय उभा आहेस, त्याला चिमटीत धर आणि बाहेर उभा कर. जीवा म्हणतो की एवढ्या काय गोष्टीवर तुम्ही त्या गुड्ड्यावर चिडतायत. इकडे ते गुड्ड्या भैया म्हणतात की ओ जीवा
अगं भैया, ते आमच्या शचूजी जरा नाराज झाला आहेत. जीवा म्हणतो की आमच्या ससुरजी, आणि आता तो गुड्ड्या म्हणतो की तुमचा ससुरजी थोडा नाराज झाला आहे, तुम्ही तनिक शांत बसा. इकडे जीवा म्हणतो की अरे, आता हे नंदिनीचे बाबा खूप चिडतात आणि म्हणतात की ससुरजी, ते म्हणतात की अरे या जीवाने या गुड्डूला सगळं सांगितलंय. ते म्हणतात की मी ससुरजी नाहीये. शारदाताई मध्येच म्हणतात की भलाय माझा जावई, तुम्ही त्याला घरातनं बाहेर काढलं पण त्याने बाहेरची माणसं जोडली. शारदाताई म्हणतात की तुमची माणसं जोडायची ही कला फार सुंदर आहे. आता जीवा म्हणतो की माझी ही कला ना फक्त आता तुमच्या मुलीला कळायला हवी. बाबा म्हणतात की हे बघ. तेवढ्यात नंदिनी बाबांना हात जोडते आणि म्हणते की बाबा बाबा, मी काय म्हणते, तुम्ही 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 बिलकुल यांच्याशी उपजत घालू नका. तुम्ही आज जा ना, आई बाबांना आत घेऊन जा ना प्लीज. बाबा म्हणतात की हा इथनं बाहेर गेल्याशिवाय मी आज जाणार नाही. ह्याला आधी बाहेर काढा इथनं. इकडे जेव्हा त्या गुड्डूला काहीतरी खुणवतो. नंदिनी बिचारी काळजीत असते. ती म्हणते की बाबा बाबा नका ना तुम्ही असं करू, तुम्हाला बीपीचा त्रास आहेत ना, त्रास वाढेल तुमचा, जा ना तुम्ही आत. आई अगं जा ना, बाबांना आतमध्ये घेऊन जा. आणि नंदिनी बघा म्हणते की जा ना बाबा जा. इकडे शारदाताई खरंच बाबांना घेऊन जातात. बाबा म्हणतात की नाही नंदिनी, याला बाहेर काढल्याशिवाय मी जाणार नाही. इकडे हा गुड्डू बी म्हणतो की जा, तुम्हाला बीपीचा त्रास आहे. तो म्हणतो की बीपी वाढवू नका. आता इकडे प्रेक्षकांनो सगळेजण जेवण करत असतात. कोण कोण, आता वसू आत्या, रम्या आणि आपला पार्थ हे सगळं जेवण करत असतात. पण पार्थचं प्रेक्षकांनो जेवणाकडे लक्ष दिसत नाही. तेवढ्यात वसू आत्या रम्याला कोण होतात. रम्या म्हणते की पार्थ तुला उसळ आवडते ना, मी वाढते तुला. तेवढ्यात पार्थ म्हणतो की नको रम्या, मी माझ्या हाताने घेई. रम्या म्हणते की अरे आवडीची आहे तुझ्या मी. तेवढ्यात पार्थ म्हणतो की नको. तेवढ्यात मानिनी ताई तिथे येतात आणि म्हणतात की अगं रम्या, जेवता जेवता कशाला उठली, बस जेवण करून घे, मी आहे ना, मी बघते ना त्याच्याकडे. आता इकडे मानिनी काकू म्हणतात की पार्थ आता दार उघडून कुणी बाहेर गेलं, कोण होतं रे. आता मध्येच रम्या टपकते आणि म्हणते की काव्या, तिचं काहीतरी काम होतं म्हणे बाहेर, लगेच गेली नाचत नाचत, अजून आलीच नाहीये ती. रम्या नुसतं त्या पारच्या पुढे पुढे करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की तुला काही वाढू का पार्थ तिला मगापासनं नको नको म्हणतोय आणि आत्ताही तेच म्हणतो की नको. इकडे पार्थ म्हणतो की आई बाकी सगळे ठीक आहेत ना. इकडे मानिनी काकू म्हणतात की हो बाकी सगळे ठीक आहेत, पण तुला काव्याबद्दल विचारायचं आहेत का. पार्थ म्हणतो की बाबांबद्दल विचारतोय. मानिनी ताई म्हणतात की बाबांबद्दल विचारतोयस. मानिनी काकू म्हणतात की बाबांनी निरोप पाठवला आहे, ते ऑफिस मधनं पिहूला पिकअप करणार आहेत, ते दोघं बाहेर फालुदा खायला जाणार आहे आणि बाकी तुम्ही सगळ्यांनी जेवण करून घ्या. काव्याचं म्हणत असशील तर मी तिला हाकच मारणार होती, काव्या. आणि बघा या मानिनी ताई हाक कशा मारतात, या पारच्या कानाजवळ जाऊन काव्याला हाक मारतायत. बघा प्रेक्षकांना आहे ना हसण्यासारखं. आणि परत आवाज देतात ए काव्या. इकडे पार्थ म्हणतो की आई माझ्या कानाशी हे नाव घेऊन ओरडू नको. आणि इकडे मात्र या दोघींना या गोष्टीचा हसू येत असतं. इकडे पार्थ म्हणतो की बरं माझं झालं आहे, मी जातो. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की अरे, त्या म्हणतात की श्रीखंड केला आहे तुझ्यासाठी, खा ना. पार्थ म्हणतो की श्रीखंड. बघा इकडे ह्या काव्याला तर त्याने श्रीखंड आणून दिलेलं असतं, तेव्हा ते आठवतं त्या पार्थला, त्यामुळे त्याच्यात त्या श्रीखंडावरची सुद्धा इच्छा उडून गेलेली असती. पार्थ म्हणतो की नकोय मला श्रीखंड. मानिनी काकू म्हणतात की असं कसं रे, तुला आवडतं घे. पार्थ म्हणतो की आई नको मला. आणि इकडे बघा ही काव्य येते आणि म्हणते की अरे माझा मिस्टर लाडका मिस्टर बोका, माझी पोगुडी. आणि इकडे पार्थ बघा ते कसं बघतो आहेस ते. आणि इकडे ती काव्या त्या बोक्याला म्हणते की श्रीखंड खाणारच ना तू. आणि बघा इकडे मानिनी काकू कशा हसतायत. आणि इकडे वसू आत्या म्हणतात की हा काय बालिशपणा आहेत. आता बघूया आपण इकडे नंदिनी जीवाला काय बोलते ते. तीही म्हणते की हे काय बालिश चाळे सुरू आहेत. जीवा म्हणतो की बालिश चाळे, हे बघ जगात कोणाला तरी मिळवायचं असेल ना, आपल्याकडं वळवायचं असेल ना, तर साम दाम दंड भेद असं वापरलं जातं. आणि मी तुला मिळवण्यासाठी संयम, प्रयत्न, जिद्द आणि जीवागिरी वापरायचं ठरवलं आहे. आणि नंदिनी म्हणते काय
जीवागिरी. इकडे जीवा म्हणतो की येस, मी तुला आता जीवागिरी करत मिळवणार आहेस. कुठली जबरदस्ती नाही ना कुठला इमोशनल ब्लॅकमेल. मी याच रिक्षात राहणार आणि तुला असं बघत राहणार. इकडे जीवा म्हणतो की असं म्हणतात एखाद्याला सवय लागायला किंवा एखाद्याची सवय जायला 21 दिवस लागतात. म्हणून मी आता 21 दिवसांचं व्रत केलं आहे. पुढचे 21 दिवस मी याच घरासमोर याच रिक्षात राहणार. नंदिनी म्हणते की हे बघा, असा वेडेपणा करू नका. थंडीचे दिवस आहेत, डास चावतील तुम्हाला. इकडे जीवा म्हणतो ठीक आहे ग, त्यांचं चावणं मी लव बाईट म्हणून सहन करेल. इकडे नंदिनी चिडते आणि म्हणते की तुम्ही उगाच फाजीलपणा करू नका हं. जीवा म्हणतो की अरे, नंदिनी म्हणते की आत्ताच्या आत्ता तुमचं दुकान बांधा आणि निघा बरं इथून. इकडे जीवा खरंच नंदिनीला डार्लिंग म्हणत असतो की डार्लिंग, आणि नंदिनी मागे वळून बघते तर काय, मग जीवा म्हणतो की हे रिक्षा रिक्षा माझ्या डार्लिंगला म्हटलं मी. इकडे नंदिनी निघून जाते. जीवाला खूप खूप हसायला येतं. तो गुड्डू भैया म्हणतो की ओ जीवा भैया. जीवा म्हणतो की बोल गुड्डू भैया. तो गुड्डू म्हणतो की कशाला दात दाखवून हसता आहे, ते तुमच्या लुगाई तर जास्तच गरम झालेल्या आहे. जीवा म्हणतो की जीवा पण आता थंड घेणार नाहीये. तो गुड्डू भैया म्हणतो की मला असं वाटतं की त्यांचे तुमच्यावर प्रेम नाहीये. जीवा म्हणतोय की काय रे, तुला बघायचंय तिचं माझ्यावर प्रेम असेल तर ती आता वळून बघेल. आणि इकडे आता नंदिनी जात असते आणि आता जीवा म्हणतो की पलट, पण ती काही पलट नाही म्हणून तो डोकं त्याच्याकडे कसं बघतो ते बघा. आणि परत जीवा म्हणतो की पलट, तेव्हाही ती पलटत नाही. मग याचा थोडासा चेहरा असा निराश होतो. इकडे जीवा म्हणतो की पलट ग चकाचक बाई, आणि बघा खरंच चकाचक बाई पलटली. आणि त्या गुड्डू भैयाने ते विषय सोडलेला असतो, पण इकडे जीवा म्हणतो की पलटली. तेवढ्यात हा गुड्डू भैया बघतो की खरंच पलटली की काय. आणि इकडे हा लगेच त्याच्या हात असे पसरवतो, जशी काही ती नंदिनी खरं त्याच्या म्हणजे मिठीमध्ये येणार आहेत. पण असो, कधीतरी येईलच ना. आणि तिला असं फ्लाइंग किस करतो. इकडे ही काव्या म्हणते की काय ना मानिनी काकू, माझा लाडका बोका आहे तो, तू खाणार बोका श्रीखंड. काव्या त्या बोक्याला म्हणजे तिच्या खऱ्या बोक्याला म्हणते की काय ना, अन्नाचा राग माणसाचा राग अन्नावर काढायचा नसतो, अन्नपूर्णा देवी रुसते हो की नाही मानिनी काकू. इकडे मानिनी काकू पण म्हणतात की हो हो रुसते. इकडे मानिनी काकू म्हणतात की मला सांग काव्या, हे कोण आहेत नवीन महाशय. इकडे काव्या म्हणते की हा आहे देशमुखांचा बोका. आणि पार्थ बघा तिच्याकडे कसं बघतो ते. काव्या त्याला लाड करत म्हणते सुंदर देखना बोका. मानिनी काकूंना खूप म्हणजे खूप हसायला येतं प्रेक्षकांना याच्यावर. इकडे ही काव्या ते बोक्याला म्हणते की आणि बोक्या तू फक्त माझाच आहेस आणि इकडे हा पार तिच्याकडे कसा बघतो ते बघा. त्याला असं वाटतं, त्याला माहिती असतं की ही आपल्यालाच म्हणते आहे. आणि इकडे ही रम्या सुद्धा बघा कशी बघते. आणि काव्या रम्याकडे बघून म्हणते की फक्त माझा. इकडे काव्या म्हणते की आणि हो मी देशमुख आहे, तर तू पण झाला ना देशमुख, म्हणून तू आहेस देशमुखांचा बोका. आणि हे पार्थला कळत असतं की हे सगळं काव्य आपल्यालाच बोलती आहे. इकडे पार्थला इरिटेट होत असतं. तो म्हणतो की माझं झालं आई, मी निघतो आता. आणि पार्थ निघताना आता ही काव्या एकदम बेकार आहे बेटा. काव्याने इम्प्रेस केलं आहे आता पार्थला पहिल्याच याच्यामध्ये. पण आता बघू की पार्थ तिच्या प्रेमात पडतो की नाही पडत. माहिती आहे प्रेम आहेत, पण ते स्वीकारतो की नाही. इकडे आता ही काव्या तिच्या हातातल्या बोक्याला पण म्हणत असते आणि खरं तर ती पार्थलाच म्हणत असते. ती म्हणते की गुड नाईट बोक्या. तेवढ्यात पार्थ तिला म्हणतो की गुड. तेवढं त्याच्या लक्षात येतं. आणि इकडे मानिनी काकूंना खूप म्हणजे खूप हसायला येतं. ही बघा इकडे आता याला नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी याचं काय काय चालू आहे आपण बघू. आता इकडे शेकोटी पेटवलेली आहे. जीवा गुड्डूला म्हणतो की गुड्डू स्टार्ट करू. गुड्डू म्हणतो की माता राणी की. दोघं मिळून म्हणतात की जय. गुड्डू त्याला म्हणतं की ऑल द बेस्ट. जीवा म्हणतो की थँक्यू. आणि बघा इकडं आता त्याने ब्लॉग बनवायला सुरुवात केलेली असते. जीवा म्हणतो की गणपती बाप्पा मोरया. नव्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या नावाने करूया. आपलं म्हणणं जगभरापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूयात. जीवा म्हणतो की हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका प्लीज, मी रिक्वेस्ट करतो आहे.
कारण माझ्या प्रयत्नांना तुमच्या मदतीचा हात लागेल. आणि इकडे आता हे सासू सुनेंचं गप्पा मारणं चालू असतं. तिने त्या बोक्याला त्या स्टेअर्सवर ठेवलेलं असतं आणि तो पडतो. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की पार्थ पण असाच पडणार आहे, पण तुझ्या प्रेमात. इकडे काव्या लाजते. मानिनी काकू म्हणतात की तूही त्याला असंच जवळ घेशील आणि काव्या लाजते आणि ती म्हणते की काय आहे का. त्या म्हणतात की मला ही तुझी आयडिया खूप आवडली. काव्या म्हणते की हो ना. मानिनी काकू म्हणता हुशार आहेस ग काव्या तू. म्हणजे तू तुझ्या फुगलेल्या बोक्याला मनवायला एक बोकाच घेऊन आली आहेस. काव्या म्हणते की येस, आता हा बोकुडा माझ्या बोक्याला मिळवायला माझा मदत करणार आहे. मानिनी काकू म्हणतात की म्हणजे काट्याने काटा काढावा हे मी ऐकलं होतं, तू तर बोक्याने बोक्यालाच मनवायला निघाली आहेस. मानिनी काकू म्हणतात की हा सुद्धा बोका आवडला आहेत बरं का तुझा मला, गोड आहेत एकदम. इकडे काव्या म्हणते की आहेच, अगदी तुमच्या मुलासारखा. मानिनी काकू म्हणतात की इकडे काव्या म्हणते की कोणालाही आवडेल, कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असं. आणि बघा ही खरंच काव्या खूप म्हणजे खूप प्रेमात पडलेली आहे पार्थच्या. इकडे मानिनी काकू म्हणतात की अगो बाई, आणि बर का बोकुडी, तुझी ही काव्या मला खूप आवडली आहेत हं. इकडे काव्या म्हणते की एक मिनिट, ही काव्या म्हणजे. मानिनी काकू म्हणतात की ही काव्या म्हणजे नवीन फ्रेश अशी, उत्साही, समाधानी, सतत हसत असणारी, प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधून काढणारी. मानिनी काकू म्हणतात की डॅशिंग तर तू आहेसच आहे, पण तरीही प्रत्येक वेळेला हात पिरगाळूनच नाही, तर कधी कधी नुसता हात धरून सुद्धा समोरच्याला गोष्ट कळू शकते हे समजणारी ही काव्या. आणि इकडे काव्या म्हणते की काकू, पण नाही प्रेक्षकांनो, आता ती काय करते बघा. ती मानिनी काकूंच्या जवळ जाते, त्यांचा हात हातात घेते आणि म्हणते की आई. तेवढ्यात मानिनी ताईंचे डोळेच भरून येतात आणि त्यांना जवळ घेते आणि म्हणते की कसे आहेत, ही अशी सासू मिळालीत ना तर कसं आहे सगळं आपसूक समजू उमजू लागतं. इकडे मानिनी काकूंना पण गहीवरून येतं, पण त्या म्हणतात की पुरे, आता सगळ्याच गोष्टींना काय मलाच क्रेडिट देणार आहेस का. काव्या म्हणते की द्यायलाच पाहिजे. काव्या म्हणते की हो, आता थोडंसं इमोशनल आहे. ती म्हणते की 16 डिसेंबरला जे काही घडलं तर सासू सासरे म्हणून तुम्ही सहज चिटकारू शकला असता मला. काव्या म्हणते की तुमच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी त्यांनी तेच केलं असतं, पण कसं आहे, सुनेला सून मानणारे सासू सासरे, सुनेला अगदी मुली समान वागणूक देणारे सासू सासरे, याच्या हाच तर फरक आहेत ना. आणि इकडे बघा फायनली आता काव्या मानिनी काकूंना आई म्हणते. ती म्हणते की आई, खरंच खूप ग्रेट आहात तुम्ही. आणि बघा दोघींना प्रेक्षकांनो रडायला येतं, पण मानिनी काकू म्हणतात की पुरे पुरे पुरे, आता डोळ्यात पाणी नाही हं. त्या म्हणतात की अजिबात नाही, सगळं छान होणार आहेत काव्या. त्या म्हणतात की देवाचं नाव घे आणि नव्याने सुरुवात कर. आणि बघा आता इकडे जीवाने ब्लॉक केलेला असतो आणि तो सोशल मीडियावर टाकलेला असतो, त्यामुळे ते मानिनी काकूंना त्याचा आवाज येतो. तो म्हणतो की देवाचं नाव घे आणि नव्याने सुरुवात करा. आपलं म्हणणं जगापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा. आणि इकडे ही पिहू सोशल मीडियावर त्याचे ब्लॉग्स बघत असते. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की जीवाचा आवाज आहेत ना हा. काव्या म्हणते की हो. आणि त्या म्हणतात की पिहू काय बघतेस, इकडे ये. लगेच पिहू त्यांच्या जवळ येते. मानिनी काकू म्हणतात की जीवा दादाचा आवाज आहेत ना हा. पिहू म्हणते की हो. त्या म्हणतात की काय, कसला व्हिडिओ आहेत. पिहू म्हणते की अरे तुम्हाला नाही माहित, जीवा दादाने नंदिनी वहिनीच्या घरासमोर बसून तिच्यासाठी स्पेशल ब्लॉक केला आहे. इकडे हे काव्याला ऐकून फार आनंद होतो, पण मानिनी काकूंना यातलं काहीच माहित नसतं. त्या म्हणतात की म्हणजे म्हणजे काय असतं. आणि बघा पिहू म्हणते की त्यासाठी तुला सोशल मीडियावर यावं लागेल. काव्या म्हणते की हा. इकडे मानिनी काकू म्हणतात की म्हणजे आता तो हे रोज करणार का. पिहू म्हणते की हो. काव्या म्हणते की आई, दिस इज अ हाय टाइम, तुम्हाला आता तरी सोशल मीडियावर यायलाच पाहिजे. मानिनी काकू म्हणतात की यायचं म्हणजे कसं यायचं असतं. त्या म्हणतात की मला नाही माहिती काय, म्हणजे म्हणजे मी असं काही वेबसाईटवर वगैरे जात नाही ना. मानिनी काकू म्हणतात की माझ्या मैत्रिणी असतात ऑनलाईन वेबसाईटवर पण. इकडे काव्या हसते आणि मानिनी काकू म्हणतात की मला नाही जमलं. इकडे काव्या आणि पिहू म्हणते की आम्ही आहोत ना, आणि मुळात कुठल्या वेबसाईटवर वगैरे जायची गरज नाहीये, आम्ही तुमचं अकाउंट वगैरे ओपन करून देऊ. नाव काय ठेवायचं.
काय ठेवायचं असं असं वेगळं आणि इकडे या काव्याने नाव ठरवलेलं असतं. ती म्हणते की विक्रमची म्हणू इकडे मानिनी काकू स्वतःच लागता आणि इकडे काव्य म्हणते की आणि हे विक्रम म्हणू मानिनी अरे हे काही काय उगाच नाही 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 काव्या म्हणते की अहो उगाच नाही हो आजकाल ट्रेंड आहेत की नाही मग पिहू पिहू म्हणती हो इकडे काव्या म्हणते की असं दोन नावं असं एकत्र करून ओ ओ ओ ओ इकडे मालिनी काकू म्हणतात की ए नाही नाही असं काही नाही इकडे पिहू म्हणते की अरे यार तुम्ही गप्प बसा तुमच्यामुळे माझा ब्लॉग मिस होतोय तेवढ्यात मालिनी काकू म्हणतात की ए बघ आता मला कसं बघायला मिळेल काव्या म्हणते की माझा फोन आहे मी दाखवते थांबा मालिनी काकू म्हणतात की दाखव बघू तरी काय म्हणतोय आणि बघा प्रेक्षकांनो आता इथे मालिकेचा एपिसोड संपतो पण आपल्याला ब्लॉग बघायचा आहे त्यासाठी पुढील भागामध्ये तर जावंच लागेल ना आता ब्लॉग सगळेजण बघताय इकडं नंदिनी बघते इकडं मानिनी काव्या बघते आणि तिकडे पार्थही बघतोय आता बघा तो म्हणतो की मी नंदिनी जीवा देशमुख पुढच्या 21 दिवसात मी माझ्या बायकोला मनवण्याचं मनावर घेतलं आहे आणि बायकोचा हात मिळवण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या हाताची मदत